नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता ही मिहिकाला विचारते, मिहिका तू खरंच तो नेकलेस परत करणार होतीस का? तर मिहिका म्हणते, हो ताई, परंतु त्याआधीच तू घोळ केलास. तर मुक्ता म्हणते, मग मोठ्या बहिणीला विश्वासात घेऊन हे सगळं काही सांगावं असं तुला नाही का वाटलं? तर मिहिका मुक्ताला म्हणते, हो ताई, परंतु तू बोलू देतेस का? नेहमी तुझंच सुरू असतं. हर्ष जिजू असे आहेत, तसे आहेत, त्यांची नजर वाईट आहे, ते गिफ्ट देतात, हे सगळं काही तू बोलत असतेस, परंतु का ताई? आणि मुळात गिफ्ट देतात म्हणून मी इम्प्रेस होईन, त्यांची मला भुरळ पडेल असं तुला वाटतं का? ताई, तू एक नाही 100 वेळा मला सांगितलं आहे की हर्ष जिजू कसे आहेत. ताई, तूच मला सांग, तुला असं वाटतंय का मी अशी आहे? अगं मला नाही का ओळखत? तुझ्या मिहूला तू ओळखत नाही का? अगं तुझी मिहू अशी आहे का? तर मुक्ता म्हणते, नाही का राजा, माझी मिहू तशी नाही आहे. माझी मिहू खूप साधी आणि सरळ मुलगी आहे आणि म्हणूनच जग आणि माणसं तुला सारखीच वाटत असतात, अगदी तुझ्यासारखी वाटत असतात. परंतु या जगात माणसं तशी नाही आहेत किंवा जग तसं नाही आहे मिहिका. अगं आपल्याला आई नेहमी काय सांगत असते मिहू? अंधाराला घाबरण्यापेक्षा अंधार निर्माण करणाऱ्या माणसालाच आपल्यापासून दूर ठेवा. आणि हेच मी मोठी बहीण म्हणून तुझ्या बाबतीत करण्याचा प्रयत्न करत आहे. मुक्ता ही मिहिकाला समजावत म्हणते, मिहिका तुला काम मिळालं यात मला खरंच खूप आनंद आहे, मी खुश आहे, परंतु त्या माणसापासून मला तुला दूर ठेवायचं आहे. त्या माणसाला प्लीज संधी देऊ नकोस. तो माणूस तुला इमोशनली खेळवत आहे आणि त्याचा प्रभाव तुझ्यावर टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्या प्रभावाला तू बळी पडणार नाहीस ना, याचीच तर मला भीती वाटत आहे. मिहू, तू स्वतःला खूप अवेलेबल करून देत आहेस. तर मिहिका मुक्ताला म्हणते, ताई, मी फक्त माझ्या नंदेच्या होणाऱ्या नवऱ्याला मदत करत आहे, परंतु तू अशी का वागत आहेस मला खरंच कळत नाही. ताई, तू ओव्हर करत आहेस. हे बघ, अगं तू ज्याप्रमाणे तुझ्या फॅमिलीचा सांभाळ करतेस, ज्याप्रमाणे तुझी फॅमिली तुझा रिस्पेक्ट करते, त्याचप्रमाणे मी सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न करत आहे ना. मी सुद्धा माझी फॅमिली सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे ना. मग यामध्ये माझं काय चुकत आहे? तर मुक्ता म्हणते, तुझे सगळे मुद्दे मला कळत आहेत मिहिका, तरीसुद्धा एक मोठी बहीण म्हणून मला काही गोष्टी कराव्या लागणारच आहेत. तर मिहिका ही मुक्ताला विचारते, ताई, आता तू काय करणार आहेस? तर मुक्ता ही मिहिकाच्या समोर हात ठेवते आणि मिहिकाला म्हणते, मिहिका मला वचन दे. मिहिका विचारते, काय? तर मुक्ता म्हणते की हो मिहिका, तू मला वचन दे की तू लग्नाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाहीस. तर मिहिका म्हणते, ताई तू हे काय बोलत आहेस? तर मुक्ता म्हणते की हो, या लग्नात तुझा कुठल्याही प्रकारचा सहभाग नसणार. मुळात या माणसापासून तू लांबच राहणार आहेस. तर मिहिका म्हणते, अगं ताई, पण माझं काम? तर मुक्ता म्हणते, मला सगळं काही समजत आहे, परंतु सावनी आणि यांचं लग्न होईपर्यंत तू इथे फिरकणारही नाही आहेस, असंच तू मला वचन देणार आहेस. मिहिका म्हणते, ताई प्लीज ना, मला समजून घे. मुक्ता म्हणते की मला सगळं काही करत आहे, परंतु माझ्यावर विश्वास ठेव मिहिका. मला तुझ्या कामाचा रिस्पेक्ट आहे, कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार, परंतु मला तुझी काळजी वाटत कायमच राहणार. एक बहीण म्हणून तू मला वचन दे आणि मला वचन दे की तू या कार्यक्रमामध्ये कधीही येणार नाहीस. तर मिहिका म्हणते, ताई मला तुझं काही पटत नाही, परंतु मी तुला वचन देते की यांचं लग्न होईपर्यंत मी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाही. आता फक्त लग्नाला 2च दिवस बाकी आहेत, त्यामुळे मी यामध्ये पडणार नाही आणि माझं या लग्नाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसणार आणि मी जिजूंच्या जवळपासही जाणार नाही. आता मिहिका मुक्ताला वचन देते आणि हे सगळं काही हर्षवर्धनने पाहिलेलं असतं. आता मिहिकाने मुक्ताला वचन दिलेलं पाहून हर्षवर्धनला तर धक्काच बसतो आणि हर्षवर्धनला राग आलेला असतो. परंतु मिहिका मुक्ताला म्हणते, ताई खरंच मी तुला अगदी मनापासून वचन देत आहे की या कार्यक्रमामध्ये मी स्वतःहून सहभागी होणार नाही आणि मी वचन कधीही मोडणार नाही. आता मिहिकाने वचन दिल्यामुळे मुक्ताच्या जीवात जीव येतो, परंतु हर्षवर्धनला मात्र मुक्ताचा खूप राग आलेला असतो. तर त्यानंतर मुक्ता ही मिहिकाला म्हणते, मिहू मला माफ कर, परंतु मोठी बहीण म्हणून मला हे सगळं काही करावं लागतं, फक्त आणि फक्त तुझ्या काळजीसाठी, बाकी माझा कुठलाही हेतू नाही, असं म्हणत ती मिहिकाला घरी घेऊन जाते. मुक्ता घरी आल्यानंतर मुक्ताला घडलेल्या प्रकाराचा खूप त्रास होत असतो. तेवढ्यातच तिथे सई येते आणि मुक्ताला म्हणते, मुक्ताई मला जरा हा सम सॉल्व करून देतेस का? तर तेवढ्यातच तिथे सागर येतो आणि सईला म्हणतो, सई बाळा ते आपण नंतर करू, परंतु तोपर्यंत तू ड्रॉइंग करशील का? असं म्हणत सईला ड्रॉइंग करायला पाठवतो आणि मुक्ताला विचारतो, मुक्ता काय झालं आहे, तुम्ही दमलात का? मी तुमच्यासाठी कॉफी बनवतो. तर मुक्ता म्हणते, नाही नको, मला कॉफी वगैरे काहीच नको आहे. तर सागरा मुक्ताला म्हणतो, अहो पाऊस एवढा छान पडत आहे बाहेर, मग जरा कॉफी पिऊन एन्जॉय करा ना. तर मुक्ता म्हणते, नाही सागर, खरंच मला कॉफी नको आहे. सागर म्हणतो, ठीक आहे, परंतु पाणी तरी प्या. असं म्हणत सागरा मुक्तासाठी पाणी घेऊन येतो, परंतु मुक्ता मात्र खूप उदास असते. सागर मुक्ताला पाणी घेऊन येतो आणि त्यानंतर मुक्ताला विचारतो, मुक्ता काय झालं आहे, तुमचा चेहरा असा उतरला का आहे? तर मुक्ता ही सागरला म्हणते, तुम्ही सर्वजण अगदी बरोबर होता, माझंच चुकलं.
तर सागर विचारतो, मुक्ता तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? तर मुक्ता म्हणते की उगाच मी सावनीचा विचार केला, उगाच त्यांच्या लग्नाचा विचार करत होते. मला त्यांच्या लग्नाचा विचार करायची काहीच गरज नव्हती आणि मला काय दुर्बुद्धी सुचली आणि त्या सावनीला मी घरी घेऊन आले. परंतु आता नाही, आता मला त्यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये पडायचं नाहीये. मला त्यांच्या लग्नाचा विचार करायचा नाहीये. ना त्या सावनीचा विचार करायचा आहे, ना हर्षवर्धनचा विचार करायचा आहे. कोणाचाच विचार करायचा नाहीये आणि लग्नाबाबत मला तर बोलायचंच नाहीये. खरंच माझं चुकलं. माझी खरंच खूप मोठी चूक झाली. मुक्ताचं हे सगळं बोलणं इंद्राताईंनी ऐकलेलं असतं. इंद्राताई टाळ्या वाजवतच मुक्ताकडे येतात आणि मुक्ताला म्हणतात, नशीब लवकर कळालं. अगं सवतीच्या लग्नाचा मांडव घालायला निघाली होतीस, तरी मी आणि तुझी आई तुला किती वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु नाही, तुला तर कोणाचं ऐकून घ्यायचं नव्हतंच ना. कारण त्यावेळी तुझं तर सावनीच्या बाबतीत प्रेम ओतू जात होतं ना, आणि म्हणूनच तू हे सगळं काही करत होतीस. परंतु बरं झालं, एकविरा आईने तुला चांगली बुद्धी दिली. अगं सावनीसारख्या माणसाला मदत करायची काहीच गरज नाही, कारण तुला माहीत नाहीये, अगं ती सावनी सापाची जात आहे. दुधाने जरी आंघोळ घातली तरी विषच बाहेर पडणार. तू पहिल्यांदा जेव्हा घेऊन आलीस तेव्हाच माझं डोकं फिरलं होतं, परंतु तुला कोण समजावणार? तू 2 दिमाग आणि 2 शिंग घेऊन आली आहेस ना, आणि तू कधी कोणाचं ऐकतेस का? तर मुक्ता ही इंद्राताईंना म्हणते, मम्मी खरंच माझी चूक झाली, खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे आणि म्हणूनच मी तुमची माफी मागत आहे. इंद्राताई म्हणतात, आता ठीक आहे, परंतु यापुढे पुन्हा जर त्यांच्या लग्नाचा विषय काढलास ना तर याद राख. तर मुक्ता म्हणते, नाही आता मी तो विषय काढणार नाही. तर इंद्राताई म्हणतात, नाही तर जाशील तिची पाठराखीण म्हणून तिच्यासोबतच, तेवढंही तू करू शकतेस. आता लवकरात लवकर तिचं लग्न होऊन देत आणि एकदा जाऊ देत ती तिच्या घरी, म्हणजे आपण सगळ्यातून मुक्त होऊ. तेवढ्यातच कोमल म्हणते, परंतु मम्मी आपला आदित्य सुद्धा तिच्यासोबत जाईल ना? तेव्हा मात्र सर्वजण शांत होतात. सर्वांनाच आदित्यची काळजी वाटत असते. तर इंद्राताई म्हणतात, हो ग, इतके दिवस आपण मजेत घालवले होते. आदित्य आपल्यासोबत होता, त्याला चांगलं खाऊ घातलं. सई एका मांडीवर डोकं ठेवायची तर दुसऱ्या मांडीवर आदित्य, आणि आता तर मला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही, परंतु आदित्यबद्दल काळजी वाटत आहे. सागरला सुद्धा आदित्यची खूप काळजी वाटत असते. तर मुक्ताही सागरला सावरत असते. तर आपला आदित्य दादा आपल्याला सोडून जाणार ह्या विचाराने सईला खूप रडू येत असतं. सई सागरला म्हणते, पप्पा तुम्ही दादाला थांबवा ना. आता सई असं बोलल्यानंतर सर्वजण शांतच होतात. आता सईच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं कोणाला काहीच कळत नाही. तर मुक्ताही सईची समजूत घालत म्हणते, ए राजा ऐक ना, आता जर आदित्य दादाला जावं लागलं तर जाऊ दे, कारण थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. आपला आदित्य दादा परत आपल्याजवळच येणार आहे. तू अजिबात काळजी करू नको. मुक्ता ही सईची समजूत काढत असते. तर सगळ्यांनाच खूप धीर वाटत असतो. सर्वांनाच मुक्ताच्या बोलण्यामुळे एक आशा निर्माण होत असते. तर इंद्राताई म्हणतात, हो आपला आदित्य आपल्याजवळ परत यायला हवा. तेवढ्यातच तिथे आदित्य येतो आणि सईला म्हणतो, सई चल ना आपण खेळायला जाऊ. परंतु सर्वजण शांतच असतात. तर आदित्य विचारतो, काय झालं, तुम्ही सर्वजण असं का माझ्याजवळ बघत आहात? तर त्यानंतर आदित्य सईला म्हणतो, सई अगं चल ना आपण खेळायला जाऊ. तर सई आदित्यला म्हणते, नाही दादा मी तुझ्यासोबत खेळायला येऊ शकत नाही, कारण माझा खूप अभ्यास आहे. तर आदित्य सईला म्हणतो, सई अगं 2 दिवसानंतर मी जाणारच आहे ना, मग तेव्हा तू तुझा अभ्यास कर, परंतु तू आता माझ्यासोबत खेळायला चल. आता आदित्य 2 दिवसांनी जाणार आहे हे आदित्यने स्वतःहून सांगितल्यामुळे सईला खूप वाईट वाटतं. सईला खूप रडायला येत असतं आणि सई ही नकळतपणे आदित्यला मिठी मारते. आता त्या दोघांचं प्रेम पाहून सगळेजण भावूक झालेले असतात. सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. त्या दोघांचं प्रेम पाहून सागरला सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि सागर अगदी प्रेमानेच त्या दोघांजवळ पाहत असतो. तर इंद्राताई त्यांची दृष्टच काढतात. त्या दोघांचा प्रेम पाहून मुक्ता म्हणू लागते की आता या दोघांच्या प्रेमाला कोणाचीही दृष्ट नको लागायला. तेवढ्यातच तिथे आदित्य आदित्य असा आवाज देत सावनी येते. तर इंद्राताई म्हणतात, बघ आता तू बोललीस आणि आली नजर लावायला. तर तेवढ्यातच तिथे सावनी आलेली असते आणि सावनी लगेच आदित्यला बाजूला करते. तेव्हा इंद्राताई म्हणतात, अगं तू हे काय करत आहेस? परंतु सावनी त्या दोघांनाही बाजूला करते आणि आदित्यला म्हणते, आदित्य पटकन बॅग भर, आपल्याला आता 2 दिवसांनी आपल्या घरी निघायचं आहे ना, मग आता आपल्या घरी जायचं आहे म्हणजे आपल्याला आता तयारी नको का करायला? तसंही आपण जर इथे राहत आहोत त्यामुळे सगळ्यांना त्रासच होत आहे. सावनीच्या या बोलण्यामुळे इंद्राताईंना खूप राग आलेला असतो. इंद्राताई रागाने सावनीकडे पाहतात. तर सावनी आदित्यला म्हणते, आदित्य आता तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुझी सुद्धा एक फॅमिली असणार आहे, ज्यामध्ये मी तुझी मम्मा आणि हर्षवर्धन तुझे पप्पा, आणि आता आपल्याला कोणी नको, कोणी म्हणजे कोणीच नको, आता फक्त आपली फॅमिली. तर त्यानंतर सईला मात्र खूप वाईट वाटतं. सई आदित्यला म्हणते, आदित्य दादा मला तुझी आठवण येईल, पण आपण जर एकत्र राहिलो असतो तर किती बरं झालं असतं. तर आदित्य सईची समजूत काढत म्हणतो, पण आता हर्ष अंकल, असं म्हणत असताना सावनी आदित्यकडे पाहते.
तर आदित्य म्हणतो म्हणजे हर्ष पप्पा. आता हर्षला पप्पा म्हटल्यामुळे सागरच्या पायाखालची जमीनच सरकते. तर आदित्य म्हणू लागतो, हर्ष पप्पा, मी, सावनी मम्मा ही माझी आता फॅमिली असणार आहे. जशी तुझी मुक्ताई, सागर पप्पा ही तुझी फॅमिली आहे, त्याप्रमाणेच माझी सुद्धा एक फॅमिली असणार आहे. आता माझे हर्ष पप्पा, सावनी मामा हेच माझा आनंद आहेत. आणि आता फायनली माझं ड्रीम पूर्ण होत आहे. आता त्यामुळे मला माझ्या घरी जावंच लागणार आहे. आता आदित्यचं हे बोलणं ऐकून सागरला खूप वाईट वाटतं. सागर काही बोलायला जाणारच तर मुक्ताही सागरचा हात पकडते आणि सागरला शांत करते. तर आता सागरचा होणारा त्रास पाहून सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. सावनी आदित्यला म्हणते, मग चल आता आपण जाऊ आपल्या घरी, लवकरच आपल्याला आपल्या घरी जायचं आहे, त्यामुळे चल आता आपल्याला तयारी करायला हवी. असं म्हणत सावनी ही आदित्यला घेऊन तिथून निघून जाते. तर इकडे इंद्राताई म्हणू लागतात की ती उलट्या काळजाची बाई आहे. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि हिला मी माझी सून करून घेतली. हिने तर माझ्या पोराची, नातवंडाची, सगळ्या घराण्याची वाट लावली आहे. सर्वजण खूप रडत असतात. सर्वांना आदित्यची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी हर्षवर्धनला कॉल करते आणि विचारते, हर्ष तू ओके आहेस ना, काय झालं आहे? तर हर्षवर्धन रडण्याचं नाटक करत सावनीला म्हणतो, सावनी अगं मी ठीक आहे. तर सावनी हर्षवर्धनला विचारते, हर्ष तुझा आवाज असा काय येत आहे? तर हर्षवर्धन नाटक करत सावनीला म्हणतो, सावनी मिस यू यार, मी खरंच तुला खूप मिस करत आहे. तर सावनी म्हणते, मी सुद्धा खरंच खूप तुला मिस करत आहे. परंतु हर्ष तू असं का बोलत आहेस? तू आजपर्यंत असं कधीही बोलत नव्हतास, परंतु आजच असं का बोलत आहेस? हर्ष तुला कोणी काही बोललं आहे का? सांग ना हर्ष, प्लीज मला सांग, तुला कोणी काही बोललं आहे का? तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो, हे बघ सावनी, मी स्वतःला बदलण्याचा खूप प्रयत्न करत आहे. मी माझी जुनी इमेज पुसून नवीन इमेज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सावनी मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे, परंतु मुक्ता माझा रागराग का करत असते मला काहीच कळत नाही. तर हे ऐकून सावनीला राग येतो. सावनी विचारते, काय झालं आहे हर्ष? मुक्ता तुला काही बोलली का? सांग मला, आताच मी तिला धडा शिकवेन. तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो, सावनी हे बघ, मला तुला सांगायचं नव्हतं, परंतु आता तर मला तुला सांगावंच लागेल. असं म्हणत हर्षवर्धन घडलेला सगळा प्रकार सावनीला सांगतो आणि मुक्ताने आपल्या कानाखाली मारलं हेही सांगतो. आता हे ऐकल्यानंतर सावनीला धक्काच बसतो आणि सावनी विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरला खूप वाईट वाटत असतं. सागरला त्याचे जुने दिवस आठवत असतात. आदित्यसोबत घालवलेले प्रत्येक क्षण सागरला आठवत असतात. सागरला आदित्यसोबत घालवलेला प्रत्येक क्षण डोळ्यासमोर येत असतो. आदित्यला स्वतःच्या हाताने भरवलेला घास त्याला आठवत असतं आणि त्याला रडायला येत असतं. तर त्यानंतर जेव्हा आदित्य रुसलेला असतो तेव्हा सागरने त्याची काढलेली समजूत, त्याला त्याच्यासोबत खेळलेले दिवस, हे सगळे क्षण त्याला आठवू लागतात आणि त्याला आदित्यबद्दल प्रेम वाटत असतं आणि हे सगळं काही मुक्ताने पाहिलेलं असतं. आता सागरची ही अवस्था पाहून मुक्ताला सुद्धा खूप वाईट वाटतं. मुक्ता ही सागरला सावरत असते आणि सागरला म्हणते, सागर प्लीज स्वतःची काळजी घ्या. तर सागरला मुक्ताही म्हणते, सागर अगोदर पाणी पिऊन घ्या. परंतु सागर म्हणतो, आदित्यला बोलवा, माझा आदित्य माझ्यापासून दूर जाणार आहे. असं म्हणत सागरला मुक्ताला मिठी मारतो आणि खूप रडत असतो. आता सागरचं हे दुःख पाहून मुक्ताला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. मुक्ताला सुद्धा आदित्यची खूप काळजी वाटत असते आणि मुक्ताला सुद्धा रडायला येत असतं. मुक्ता सुद्धा खूप रडत असते, परंतु सागरलाही सावरत असते. तर दुसरीकडे सावनी म्हणते, व्हॉट, हात उचलला, आता तर मी तिला सोडणारच नाही. तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो, सावनी मला प्रॉमिस कर, तू लग्न अगोदर असं काही करणार नाहीयेस. आपल्याला माहीत आहे ती माणसं आपल्याला सुखाने जगू देणार नाहीत, परंतु तू असं काही करणार नाही. तर सावनी म्हणते, नाही यश, तू माझ्याजवळ दुसरेही कुठलेही प्रॉमिस घे, परंतु हे प्रॉमिस घेऊ नकोस, कारण आता तर मी तिला दाखवूनच देणार आहे मी काय करू शकते. तर हर्षवर्धन मात्र खूप खुश असतो. तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो, सावनी प्लीज आता कुठल्याही प्रकारचा इश्यू नको आहे. आपल्याला सगळं काही नीट व्हायला हवं ना, आपलं लग्न नीट व्हायला पाहिजे. त्यानंतर तू, मी, आदित्य आपली एक फॅमिली होणार आहे आणि आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे आणि आपण सर्वांना दाखवून द्यायचं आहे. त्यामुळे आता प्लीज तू असं काही बोलू नकोस. आणि आता तर प्रश्न आज घडलेल्या प्रसंगाचा आहे, परंतु आपल्याला तो प्रसंग महत्त्वाचा नाही आहे. आता आपलं लक्ष फक्त आपल्या लग्नावर केंद्रित करायचं आहे. सावनी तू मला प्रॉमिस कर, तू वाद घालणार नाहीस. तर सावनी आता नाईलाजाने हर्षवर्धनला प्रॉमिस करत म्हणते, हर्ष मी तुला प्रॉमिस करते, मी असं काही करणार नाही. हर्ष तू किती चांगला आहेस रे, परंतु कोणालाच आपलं सुख का बघवत नाही. परंतु हर्षवर्धन मी तिला सोडणार नाही. तर हर्ष म्हणतो, सावनी बाय. हर्षवर्धनचं प्लॅन अगदी सक्सेसफुल झाल्यामुळे तो खूप खुश असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता ही आदित्यचा विचार करत असते. त्याचवेळी मुक्ताला एक फोन येतो. मुक्ता विचारते, हॅलो कोण बोलत आहे? तर मुक्ताला नताशाने फोन केलेला असतो आणि ती मुक्ताला म्हणते, हॅलो मुक्ता मॅम, मी नताशा बोलत आहे आणि मला तुमची मदत हवी आहे. आपण या अगोदर भेटलो होतो वेडिंग प्लॅनर हर्षवर्धनच्या घरी. नताशा, तर मुक्ता म्हणते, हो का, परंतु एक मिनिट, मला तुमच्यासोबत बोलण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. तर नताशा मुक्ताला म्हणते, मला सावनी मॅम आणि आदित्यच्या बाबतीमध्ये बोलायचं आहे. हे बघा, सावनी मॅम आणि त्यांच्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे.
आहे. तर मुक्ता म्हणते, 1 मिनिट, मला याबद्दल तुम्ही काहीही सांगू नका आणि माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही आणि तुमच्या ह्या बोलण्यावर मी विश्वास ठेवणार नाही आणि यामध्ये पडणारही नाही. तर नताशा म्हणते, प्लीज मॅम माझं ऐकून घ्या. तर मुक्ता म्हणते, नाही मला ऐकून घ्यायचं नाही. तर त्यानंतर मुक्ता विचार करत म्हणते, मी काय करू, आताच तर सागरला सांगून बसली आहे की या विषयामध्ये मी पडणार नाही, परंतु आदित्यच्या बाबतीत जर महत्त्वाचं काही असेल तर, असा विचार करत मुक्ता ही नताशाला म्हणते, ठीक आहे, तुम्ही मला ॲड्रेस सेंड करा, त्या ठिकाणी मी तुम्हाला भेटण्यासाठी येते. तर नताशा मुक्ताला म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला वेळ आणि ॲड्रेस सेंड करते, परंतु प्लीज मॅम नक्की मला भेटण्यासाठी या. मुक्ता म्हणते, ठीक आहे. तर इकडे हे सगळं काही हर्षवर्धनच्या सांगण्यावरूनच नताशाने केलेलं असतं. नताशा खूप हसत असते. तर हर्षवर्धन म्हणतो, याला म्हणतात एका दगडात 2 पक्षी मारणं. आता तर सावनी आणि माझं लग्न मोडणार आणि याचा खापर मुक्तावर फुटणार. तर इकडे मुक्ता ही नताशाच्या बोलण्याचा विचार करत असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, हर्षवर्धन मिहिकाला फोन करतो आणि मिहिकाला म्हणतो की एका रिसॉर्टमध्ये मी सावनीसाठी हनीमून प्लॅन केला आहे आणि त्याचं डेकोरेशन तू करावं अशी माझी इच्छा आहे. तर मिहिका म्हणते, एवढंच ना, चालेल, मी नक्की करेन. असं म्हणत मिहिका ही डेकोरेशन करायला तयार होते आणि डेकोरेशन करण्यासाठी त्या रिसॉर्टवर जाते. तर रिसॉर्ट्समधील वेटर मिहिकाला म्हणतो, मॅडम ही तुमच्यासाठी कॉफी. तर मिहिका म्हणते, परंतु मी मागवलीच नाही आहे. तर ते म्हणू लागतात, परंतु तुमच्यासाठी साहेबांनीच पाठवली आहे. तर मिहिका विचारते की कोण साहेब. तर ते म्हणू लागतात की हर्षवर्धन साहेब. आता हे ऐकल्यानंतर मिहिका ती कॉफी घेते आणि पिते. आता ती कॉफी पिताना पाहून हर्षवर्धनला मात्र खूप आनंद होतो. तर सागर आणि मुक्ता मिहिकाला शोधत त्या हॉटेलवर आलेली असतात आणि त्या हॉटेलमध्ये आल्यानंतर हर्षवर्धन आणि मिहिकाला एकत्र पाहून मुक्ताने सागरला धक्काच बसतो. आता मुक्ताला मात्र ती अवस्था पाहून खूप वाईट वाटत असतं. ती खूप रडत असते. आता सागर मुक्ताला सावरत असतो. आता मुक्ता या सगळ्यावर काय निर्णय घेईल हे आपल्याला पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद.